हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। नमो सद्गुरु तुकिया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारी येली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जय रक्षिले निर्जीवा कागदाशी, महाराज हा जन्मला मृत्यू लोकी, तुझी उपमा नाडळे लोकी, भव सिंधुसी बांधिला से तुझेने, अनाथा दिना कारणे तू कयाने, तुका वासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी, स्वय श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा, जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हारिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, आणिक चिंतन विठोबाचे, तुका मने मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग प्रख्यात जगद्गुरु जगद्वंद संत श्रेष्ठ संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अभंग आहे। श्रावण मासानिमित्त आपण परिवाराने केलेले हे तुकोबारायांचे गाथेचे जे पारायण आहे, त्याची सांगता, त्याची जी सेवा प्रवचन रूपी सेवा आहे, ही खरं तर आमच्या दादांच्या वाटेला येणार होती, पण काही त्यांचे ऑपरेशन झाल्यामुळे ती माझ्या वाटेला आली। मी तुमच्या सर्वांचा ऋणी आहे की तुम्ही मला ही सेवा करायची संधी दिली। अभंग जो आहे तुकाराम महाराज अतिशय चांगल्या प्रकारे असं हे या अभंगामध्ये वर्णन करत आहेत की आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया। तुकाराम महाराज सांगतात आहे की हित कशामध्ये आहे। पहिल्याच ओळीमध्ये त्यांनी हित सांगितलं आहे की प्रत्येकाचं हित वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये असतं। जसं लहान मुलांचं हित आहे की त्यांनी चांगला अभ्यास करावा, पुढे मोठं व्हावं, शिकावं। जसं जे भगिनी आहेत, जे आपल्या मातामाऊली आहेत, त्यांचं हित आहे की सासू सासऱ्यांची सेवा करावी, आईवडिलांची सेवा करावी, नवऱ्याच्या मनासारखं वागावं। जसं जे कर्ता पुरुष असतो घरातला, त्याचं हित कशामध्ये आहे की त्यांनी घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम करावं, संपत्ती कमवावी आणि त्याच्यातून संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह करावा। तसेच त्याबरोबर समाजाचंही कुठे नुकसान होऊ नये। तर तुकाराम महाराज खूप छान प्रकारे सांगतात की हित असावं, त्यांनी पैसा कमवावा, पण तो कशा पद्धतीने कमवावा। कारण पैसा कमवायचे पण खूप मार्ग आहेत। प्रत्येकजण अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारे पैसा कमवत असतो। त्याच्यामध्ये पण पैसा कमवताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पैसा हा जो आहे ना, तो कधी लोभाच्या स्वरूपात आलेला नसावा, कधी वाईट मार्गातून आलेला नसावा। पैसा हा कधीही लक्ष्मी आणि नारायणाच्या सोबत आलेला असावा, तरच तो आपल्या घरामध्ये टिकतो। जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी। तर जोडून या धन उदास व्यवहारे, उदास विचारे व्यर्थ करी। ज्याप्रमाणे जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहार आहे, उत्तम व्यवहार आहे। चांगल्या व्यवहाराने जे पैसा कमवणार आपण, तोच आपल्या कामाला येणार आहे आणि तो पुढे आपल्याला जाऊन कामाला येणार आहे। कारण नाहीतर चुकीच्या मार्गाने कमवलेली संपत्ती कधी आपल्या कामाला येत नाही। तर खूप छान सांगतात की जो पैसा आपल्या घरी आला आहे तो लक्ष्मी आणि नारायणाच्या जोडीने आला पाहिजे। कारण ही जोडी आहे, ही जोडी कधी सुटत नाही।
एकदा असंच झालं की लक्ष्मी आणि नारायणामध्ये भांडण झालं की माझे भक्त जास्त आहेत करून. लक्ष्मी म्हणते माझे भक्त जास्त आहेत, नारायण म्हणतो नाही नाही माझे भक्त जास्त आहेत. तर लक्ष्मी माता म्हणते की ठीक आहे चला आपण बघूया कोणाचे भक्त जास्त आहेत. तर खाली असंच एक सप्त्याचा कार्यक्रम चाललेला असतो. सप्त्याचं कीर्तन नुकतंच काल्याचं कीर्तन झालेलं असतं आणि जेवणाच्या पंक्ती पडणारे असतात. तर लक्ष्मी माता काय करते, एकदम म्हातारीचं रूप घेते, एकदम फाटकी वस्त्र, एक झोळी, आणि ती तिथं सप्त्याची तिथं जाऊन उभी राहते. आता पंक्ती पडणार आहेत, गावकरी पंक्ती चालू झाल्या, पुंडलिकावर देव हरी विठ्ठल झाला, पंक्तीला सुरुवात झाली, वाढायला सुरुवात झाली. आता पुढारी वगैरे सगळे यांनी कोणीतरी बघितलं की एक म्हातारी. आता तिकडे त्या सप्त्यामध्ये काय होतं की सगळे पुढारी आणि सगळेच पुढं आणि सगळे पुढं पुढं करणार. तिकडं अशा वेळी कोणी आलं या बसा जेवायला. आता ती लक्ष्मी माता बघते 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 पण तिला काय कोणी बोलवत नाही. तर नंतर मग शेवटची पंगत झाल्यावरती कोणाला तरी वाटलं अरे म्हातारी उभी आहे लय वेळपासून, ताटले भूक लागली असन. तर मग कोणीतरी आवाज देतं की या मावशी तुम्ही पण बसा. तर मग मावशी पण आपल्या चला मला बोलवले बसले. आता ती लक्ष्मी माता आहे, भले कपडे फाटलेले आहेत पण बसली तिकडे. बसली तर आता जेवायला वाढायचं तर म्हणली पत्रावळी नको, माझे का माझं ताट आहे. म्हटली ठीक आहे काढा तुम्ही मावशी ताट करून. तर लक्ष्मी मातेने झोळीतून सोन्याचं ताट काढलं आणि सोन्याचं तांब्या. आता जसं सोन्याचं ताट आणि सोन्याचं तांब्या काढलं तशी जिकडं 10 माणसं जमत तिकडे 100 माणसं जमा झाली. एवढी म्हातारीन सोन्याचं ताट सोन्याचं तांब्या. चला जेवण झालं, तिला जेवायला वाढलं, लोक येता जाता चर्चा मंडपात पुसरली की म्हातारी आहे आणि सोन्याचं ताट आहे आणि सोन्याचं तांबे आहे, खरंच सोन्याचं आहे का, खरंच आहे का. जेवण झालं लक्ष्मी मातेचं म्हणजे ते म्हातारीचं जेवण झालं. आता म्हातारी उठली, आता उठून निघायला लागली. तर आता कीर्तन नुकतंच संपलं होतं म्हणून ते ताट कोणी उचललं नाही, कारण आत्ताच चांगले विचार ऐकलेत, लगेच उचललं तर लोक काय म्हणतील. म्हणून मग कोणी सांगितलं की आजीबाई तुमचं ताट राहिलंय. तर आता आजीबाई म्हणजे लक्ष्मीच म्हणते मी एका वेळेत जेवते, ते ताट आणि तांब्या तिथंच सोडते, परत काय घेत नाही. आता ते ताट आणि तांब्या उचलणार कोण, असं विचार चालू झाला. कारण आता लक्ष्मी माता तिला परीक्षा घ्यायची की माझ्या मागं कोण येते, माझे भक्त किती आहेत, लोकांना किती हवस आहे. तर मग लोकांना सगळ्यांना वाटलं मावशी तुम्ही आमच्या घरी जेवायला चला, आजचा दिवस संध्याकाळी आमच्या घरी थांबा, मग संध्याकाळचं जेवण आमच्या घरी आम्ही करतो. मग आता लक्ष्मी माता नारायण तिथंच बसलेत, नारायणाकडे बघून हसते की बघा माझे भक्त कसे तयार झाले. आता लक्ष्मी माता म्हणले आपण परीक्षाच घेऊया. मग लक्ष्मी माता म्हणते की मी त्याच्याच घरी जेवायला जाईन ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही आहे. आता ऐकता लोकांनी बनेलीत हात घालून माळा तोडल्या, माझ्या गळ्यात नाही. अर्धी लोक बसलेत, अर्धी लोक तिकडं बसलेत, अर्धी लोक इकडे उभी आहेत. आता माळा तोडलेल्या परत लक्ष्मी माता देवाका बघून असत, देव तिथंच आहेत. आणि मग देव उठले आणि देव निघायला लागले. आता देव निघायला लागले म्हणजे लक्ष्मी माता काय तिथं थांबू शकत नाही. देव प्रवचनाला बसले, देव कीर्तनाला बसले म्हणून लक्ष्मी माता बसल्यात. आता देव निघाले म्हणजे लक्ष्मी माता निघाल्या. आता हे लोकांची पळापळ चालू झाली आणि लक्ष्मी माता निघून गेल्या. आता ज्यांनी तोडल्या त्यांचं काय झालं, ज्यांनी माळा तोडल्या त्यांचं भक्ती हे नाही आहे, देवाला माहिती पडलं. तर हे जे पुण्य आहे, हे जे आहे की आपली जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी आणि नारायणाच्या जोडीने आलेली असली पाहिजे, तरच त्याचा आपल्याला जो लाभ होणार आहे. तर त्याप्रमाणे तुकाराम महाराज सांगतात की आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. लक्ष्मीनारायणाच्या रूपाने कशी, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य संत सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. आपले जे हित आहे म्हणजे आपलं हित कशामध्ये आहे ना, तेही आपण तो पैसा कशा पद्धतीने कमवतोय त्यालाही खूप महत्त्व आहे. तर त्याच्या म्हणजे आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आता माणसं म्हणतात की आपल्या हिता जो असे जागता, त्याचे माता पिता धन्य का, म्हणजे तो तर त्याला स्वतःचं हित माहिती आहे, तो स्वतः पैसे कमवतोय, पोरं स्वतः अभ्यास करतात, गृहिणी स्वतः हे करते, मग त्याचे माता पिता धन्य का. कारण माता पिता धन्य म्हणायचं महाराजांचं कारण एवढंच आहे की तुम्ही जी गोष्ट कराल, तुम्ही काही करा, चांगलं करा वाईट करा, तुमचं नाव जे आहे ना ते तुमच्या आईवडिलांचं रोशन होणार आहे. तुम्ही वाईट केलं तर लोक म्हणणार आहे की तुमच्या याचा पोरगा आहे किंवा याची पोरगी आहे. आता शिवाजी महाराज यांनी स्वराज्य घडवलं, पण आपण नाव कोणाचं घेतो, जिजाबाई. जिजाबाईंनी त्यांना ते संस्कार दिले म्हणून ते स्वराज्य घडलं आणि म्हणून शिवाजी महाराजांना आपण नाव कोणाचं घेतो तसं. म्हणून तुकाराम महाराज किती गोड शब्दामध्ये सांगतात की धन्य माता पिता तयाची या.
आपुल्या हिता जो असे जागता, म्हणजे ज्याचं हित ज्याला कळतंय, तुमचं हित तुम्हाला कळलं पाहिजे. आणि तुम्हाला जर तुमचं हित कळलं ना तर त्याच्यामुळे तुमच्या आई वडिलांना धन्यता मिळणार आहे. त्याच्यामुळे एकच गोष्ट सांगेल, तुकाराम महाराजांचं म्हणणं एवढंच आहे, ते तुम्हाला उपदेश करतात आहे की तुमचं हित तुम्ही समजा तर तुमच्या आई वडिलांना त्याच्यामधून तुम्हाला त्यांचं नाव होणार आहे. हे त्यांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलंय. पुलिया हिता जो असे जागता धन्य, हा पुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, आपुलिया हिता धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. एक गृहस्थ पहिल्यांदाच मुंबईला आले, बसमधून उतरले आणि उतरले हे मोठ्या मोठ्या बिल्डिंगी, आणि मग बिल्डिंगी मोजायला लागले. एक माळा, दुसरा माळा, तिसरा माळा, वरती वरती वरती. तेवढ्यात एका माणसाने बघितलं की हा पहिल्यांदाच आलेला दिसतोय. ते जातात, त्याला म्हणतात तुम्ही पहिल्यांदाच आले? तो म्हणतो हा. इथं मुंबईला तुम्हाला माहिती आहे का बिल्डिंगचे माळे मोजायला पैसे लागतात. तुम्ही पहिला माळा मोजला 10 रुपये, दुसरा माळा मोजला 20 रुपये, असे किती माळे मोजले? तो म्हणतो मी 8 माळे मोजले. तो म्हणतो काढा 80 रुपये. मग आपला खिशात हात घालतो, 80 रुपये काढतो आणि तो माणूस निघून जातो तिथून. आता हा ज्याला भेटायचं त्याला भेटतो आणि त्याला प्रसंग सांगतो की अरे असं असं झालं आणि मी त्याला 80 रुपये दिले. तो तर तुला तर फसवलं त्यांनी. तो म्हणतो कसं काय? म्हणतो इथं काय पैसे लागत नाही मोजायला. तो म्हणतो मीच त्याला फसवलं. तो म्हणतो कसं काय? अरे म्हणतो मी तर 15 माळे मोजले होते, त्याला 8च सांगितले. तो म्हणतो अरे 15 मोजले, 80 तरी दिलेच ना. मग कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, म्हणजे हे चुकीच्या मार्गाने. सात्विक म्हणजे आता त्याला सात्विक म्हणणार का तुम्ही? म्हणजे हुशार पण असलं पाहिजे, सात्विक असलं पाहिजे. आता सात्विक म्हणजे तुम्हाला देवाची आस्था असली पाहिजे. सात्विक आता काय होतं, एकदा एक गावाची गोष्ट आहे. गावामध्ये एक बाळू नावाचा पोरगा राहत असतो. आता त्याचे वडील काय आहे की पंढरपूरची यात्रा निघालेली असते, दिंडी निघालेली असते. ते बाळूला सांगतात हे बघ मी दिंडीला चाललो आहे, घराची देवपूजा नीट झाली पाहिजे, सगळे देव चांगले धुवून घे आणि मी येईपर्यंत पूजेला काही खंड पडून देऊ नको, रोजची रोज पूजा झाली पाहिजे. आता हा आपला पप्पा चाललेत, ठीक आहे मान हलवतो, पण आता हलवल्याप्रमाणे त्याला तर पूजा करायचे. मग पप्पा निघून जातात. आई आहे आपली, आई आता दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला उठवते, बाळू उठ, पप्पानी सांगितलं तुला पूजा करायचे. हा म्हणतो ठीक आहे आई, उठतो करून. हा उठला. आता देवाऱ्यातले देवच त्यांनी पहिल्यांदा बघितले. एवढे देव एक एक मोजून. म्हटलं हे मोजून नाही तरी नाही 30-35 देव आहे. एकेका देवाला आपण पितळीत घ्यायचं, पाणी घालायचं, त्याला हे करायचं. एवढं करण्यापेक्षा आपण म्हणतो एक आपण दोरी बांधू, त्याच्यामध्ये अख्खे देव विहिरीत सोडू आणि एकदाच सगळ्या देवाचं स्नान होईल. तर एक दोरी बांधतो भांड्याला, ते विहिरीत सोडतो, 2-3 वेळा हलवतो आणि देव वर काढतो आणि वर काढून देवाऱ्यात मांडतो आणि परत मोजतो. म्हणतो अरे 3 देव कमी भरतात म्हणतो याच्यात. तर 3 देव कमी भरले म्हटल्यावर म्हणतो अरे आता त्याच्या लगेच डोक्यात चक्र फिरतात. तर आपल्या घरात जर एखादं म्हातारं मिळालं तर आपल्याला सुतक पडतंय, आपण काही देव धुवत नाही. आता देवच मेले म्हणतो, 3 देव कमी झाले म्हणतो विहिरीत, आता सुतक पडले, आता काही देवपूजा करायची नाही. आता त्यांनी असंच देव मांडून ठेवले आणि मग झालं. आता आईला वाटतं आहे पूजा करतोय आपला, करतोय उठतोय करतोय. आता वडील आले तिकडून आणि म्हटले का रे पूजा नाही केली, देव असेच आहे. आल्या पहिल्यांदाच देवारात गेल्या तो म्हणतो पप्पा आपल्याला सुतक पडलंय. पप्पा म्हणतात सुतक आपल्याला? मी गेलो तर म्हातारी बरी होती, म्हातारं बरं होतं, सगळे बरे होतं, सुतक कसलं पडलं? नंतर सगळे बरे आहे म्हणतो, म्हातारे बसले, म्हातारी तिकडे बसली, सगळे बरे आहेत. मग सुतक तो देवच मेलेच आहे, देवच मिळेल म्हणतो पप्पा. तिकडं असं केलं, पाण्यात सोडले आणि 3 कमी झाले म्हणतो, त्याच्यामुळं काही मी पूजा केलेली नाही आहे. तर आता हे सात्विक, अशा प्रकारचं जे सात्विक असणं हे खूप चुकीचं आहे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही सात्विक असावं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा.
कोळी कन्यापुत्र होती जय सात्विक 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 तयाचा हरिका वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिका वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा कोळी कन्यापुत्र विजय सात्विक कोळी कन्यापुत्र विजय सात्विक कोळी कन्यापुत्र होती जय सात्विक कोळी कन्यापुत्र होती जय सात्विक. तर सात्विकामध्ये कौरव पांडव आपल्याला माहिती आहे, महाभारताचं जे युद्ध झालं कौरवामध्ये आणि पांडवामध्ये. तर कौरव जे होते ते स्वतःकडे अख्खं राज्य होतं, सगळं होतं, तरी दुसरं जे पांडवाचं राज्य होतं ते त्यांना दिसत होतं, ते त्यांना हे करायचं होतं. शकुनी मामानी चाल रचली, त्याच्यामुळे ते दुर्योधनाच्या मनामध्ये आलं की मला हे यांचं राज्य पाहिजे. अतिशय वाईट, म्हणजे द्रौपदीच्या वरती वाईट नजर ठेवून इथपर्यंत त्यांची मजल गेली होती. पण ते इतकं असं म्हणजे वाईट नसावं. आता शल्य जे पांडवाचा मामा होता, युद्ध चालू होणार आहे आणि शल्य पांडवाला मदत करण्यासाठी तिथं आला आहे. पण आता मदत करायचं, युद्ध उद्या होणार आहे, पण आजचा दिवस म्हटलं जाता जाता कुठेतरी जाता जाता भूक लागली तर जेवण घेऊया. तर आता जेवायला एका हॉटेलवरती थांबले, 5 स्टार हॉटेलवरती. आता ते 5 स्टार हॉटेलवरती थांबले, पोटभर जेवले आणि जेवल्यावर समजलं की ते जे हॉटेल होतं ते कौरवांचं होतं. आणि बोलता बोलता शब्द बोलले की ज्याच्या पोटाचं ज्याचं खाल्लंय त्याचं आपण जागलं पाहिजे. तर आता शल्य यांच्या बाजूनी, कोणाच्या, कौरवाच्या, पांडवाचा सक्का मामा आणि कौरवाच्या बाजूने लढतंय. आता हे दोघं मिळून जेव्हा कृष्णाकडे गेले, कौरव आणि पांडव, तेव्हा कृष्ण झोपलेले होते आणि कौरवाचा आपला दुर्योधन जो आहे तो कृष्णाच्या डोक्यासमोर बसला आणि जो अर्जुन आहे तो पायाजवळ बसला. पण संत सांगतात की देवाच्या पायाजवळ बसावं, कारण देव उठल्या उठल्या पहिलं कुठे बघणार आहे, पायाकडे बघणार आहे, वरती तर कोणी बघणार नाही. आता देवाची निद्रा उघडली आणि देवाने पहिलं अर्जुनाला बघितलं. बोलते अर्जुना आलास? तर दुर्योधन पाडून सांगतो देवा मी पण आलोय. बोलतो अच्छा तू पण आलास, बरं. तो बोलता देवा असं युद्ध करायचं आहे, आम्हाला सेना पाहिजे. तर देव म्हणतो की ठीक आहे, माझी एवढी सेना आहे, मी द्यायला तयार आहे. तर आता अर्जुन सांगतो की देवा तुम्ही माझ्याबरोबर थांबा. तर देव सांगतात की मी स्वतः शस्त्र उचलणार नाही, मी स्वतः लढणार नाही, तर मी माझी सेना एकाला देईन आणि मी स्वतः एकाकडे राहीन. आता दुर्योधन हुशार होता. दुर्योधन म्हणतो की अरे स्वतः हा कृष्ण तर सांगतो की मी धनुष्यबाण उचलणार नाही, की मी लढाई करणार नाही, मग याला आपल्यात घेऊन काय फायदा, तुमची सेना मला द्या आणि तुम्ही स्वतः अर्जुनाबरोबर, मला काही फरक पडत नाही. अर्जुन पण म्हटला की ठीक आहे देवा तुम्ही माझ्याबरोबर थांबा. तर एका हिंदी कवीने चांगलं वर्णन केलं की तुम मत डरो अर्जुन, तुम मत डरो, क्योंकि मक्खन तो दुर्योधन ले गया, तुम्हारे पास रह गया खाली छास. छास म्हणजे ताक. मक्खन तो दुर्योधन ले गया, तुम्हारे पास खाली रह गया छास. तर अर्जुन खूप चांगल्या गोष्टीमध्ये त्याला उत्तर देतात की मैं क्यों डरू, क्योंकि मक्खन चुराने वाला तो है मेरे पास. म्हणजे शेवटी श्रीकृष्णानेच त्यांना वाचवलं. संत स्वतः सांगतात की संतांच्या जोडीला गेल्याने आपण जे आपला सात्विकपणा आहे तो आपला जागृत होणार आहे. कारण संत काय करतात, ग्रंथ लिहितात आणि ग्रंथ काय करतात, पंथ चालवतात.
आणि पंथामुळे ईश्वर भक्तीचा मार्ग आपल्याला सोपा होतो. खरंच आपल्यामध्ये अभिमान असला पाहिजे की आपण भारतामध्ये जन्म घेतला आणि भारतातल्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला, की इकडे खूप थोर महापुरुष होऊन गेलेत आणि ज्यांनी ईश्वर भक्तीचा मार्ग आपल्याला दाखवला आणि आपण त्या मार्गावरती चालतोय. आपल्या गळ्यात तुळशीची माळ आहे, आपण वारी करतोय, आपण भजन करतोय आणि त्याच्यामुळे हा जो सात्विकपणा आहे तो आपल्यामध्ये येतोय आणि त्याचाच हारिक देवाला वाटतोय आणि वाटलाच पाहिजे. कारण जो देवाची नामस्मरण करतोय, भक्ती करतोय, त्याचा हारिक नक्की वाटणारच आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल, पण आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे जगामध्ये 11व्या नंबरचे श्रीमंत व्यक्ती आहेत असे मुकेश अंबानीजी आपल्या घरामध्ये 8 दिवसाचं भागवत पारायण करतात. 365 दिवसापैकी 8 दिवस ते फोन बंद करून हे पारायणला बसतात आणि 8 दिवसाचं पारायण हे त्यांच्या घरामध्ये होतं. आता 8 दिवसाचं पारायण करायचं कारण त्याला काय आहे, कारण आपण म्हणतो ना, जसं आपण दिवसभर वापरायसाठी मोबाईल जसा 2 तास चार्ज करतो ना, तसंच हे 357 दिवस काम करण्यासाठी सांगतात. हे 8 दिवस जे आपल्याला भागवत ग्रंथाचं जे पारायण आहे ते करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे श्रावणमध्ये आपण जो हा तुकाराम महाराजांचा हे केला आहे, जे आपल्याला पूर्ण वर्षभर आपण जे कार्य करणार आहे, काही करणार, त्याच्यातून खूप मोठा बोध याच्यातून आपल्याला मिळणार आहे. त्याच हिशोबाने तेही करतात आणि आपल्यालाही करायची गरज आहे. जिजामातांनी स्वतः शिवाजी महाराजांना त्या सांगत होत्या की तुम्ही देवावरती श्रद्धा असावी, की तुम्ही तुकाराम महाराज हे संत आहेत, विठोबा बरोबर त्यांचं चांगलं म्हणजे विठोबाचं त्यांच्या सदैवमुखी नाम असतं आणि तुम्ही त्यांचे कीर्तन ऐका, त्याच्यातून तुम्हाला खूप सारख्या गोष्टी बोध होतील. हेच गाथ्यामधून आपल्याला मिळालेलं आहे. तर स्वतः तुकाराम महाराज त्यांचा तो प्रसंग आहे की तुकाराम महाराजांचे कीर्तन हे लोहगावला चालू होतं. लोहगाव हे तुकाराम महाराजांचं आजोळ आहे, त्यांच्या धर्मपत्नीचं ते माहेर आहे. लोहगावमध्ये त्यांचं येणं जाणं असायचं. तर लोहगावमध्ये तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि शिवाजी महाराजांना असंच वाटलं की चला आपण एकदा, म्हणजे जेव्हा पण त्यांना मन शांत करायचं असायचं तेव्हा ते कीर्तनाला जाऊन बसायचे. तुकाराम महाराज खूप वेळा बसलेत, तर ते तुकाराम महाराजांचं कीर्तन त्यांना समजलं की लोहगावमध्ये होणार आहे. तर शिवाजी महाराजांनी आपलं सैन्य घेतलं, मोजकं सैन्य बरोबर घेतलं कारण कीर्तनाला जायचे आणि ते लोहगावमध्ये तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला पोचले. तिकडे पोचल्यावरती मुघलांना माहिती पडलं की शिवाजी महाराज इकडे कीर्तनाला आलेत आणि आपल्याकडे हा खूप मोठा चान्स आहे की आता आपण शिवाजी महाराजांना तिकडे जेरबंद करायचं आणि आपलं नाव होईल त्याच्यामुळे. तर आता मोगलांनी पूर्ण त्याची योजना आखली, पूर्ण गावाला वेढा घातला. शिवाजी महाराज आतमध्ये. आता शिवाजी महाराजांचे पण जे लोक होती त्यांना पण समजले की अशी गोष्ट झाली आहे, कुजबूज व्हायला लागली आणि मग नंतर ही गोष्ट तुकाराम महाराजांपर्यंत पोचली की अशी गोष्ट झाली, राजे आपल्या इथं बसलेत आणि मुघलांनी वेढा घातलेला आहे. आता काय करायचं, राजे सुटले पाहिजे आपल्या कीर्तनात. जर असं गोष्ट झालं तर हा राजा आहे, रयतेचा राजा आहे आणि यांनी पुढे स्वराज्य मिळवायचं आहे. तर तुकाराम महाराजांचं एवढं मोठं कनेक्शन होतं देवाशी की त्यांनी मोठ्याने उच्चार चालू केला, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. जोरात असा तुकाराम महाराजांनी रामकृष्ण हरीचा उच्चार चालू केला आणि असं म्हणतात तुकाराम महाराजांचा आवाज विठ्ठलापर्यंत पोहोचत होता. विठ्ठलाला समजलं की माझा तुकाराम काहीतरी संकटामध्ये अटकलेला आहे आणि तुकाराम महाराजांनी तिकडून विठ्ठल महाराजांनी इकडं जागोजागी शिवाजी तयार केले. मुघल मंदिरात पोहोचलेत आणि मुघल बघतात तर जिकडे बघावं तिकडे शिवाजी आहेत. समोर शिवाजी महाराज, हा शिवाजी महाराज, तो शिवाजी महाराज. थोडेसे मुघल मंदिरात आहेत. थोडेसे मुघलांनी, शिवाजी महाराजांनी थोडं सैन्य मशाली घेऊन तिकडे पाठवलं. तेवढ्या जोराचा मुसळधार पाऊस चालू झाला आणि मुघलांच्या हातात असलेल्या मशाली विझल्यात आणि शिवाजी महाराजांचं सैन्य एका साईडला पळतंय. सगळं मुघल जे सैन्य होतं ते त्यांच्या मागे पळालं आणि इकडून शिवाजी महाराज डोंगराच्या साईडनी
निघून गेले. तर एवढं जी शक्ती होती ती तुकाराम महाराजांच्या नामस्मरणामध्ये होती. पाऊस नसताना सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि शिवाजी महाराज वाचले. तर म्हणतात ना, म्हणून की गीता भागवत करीती श्रवण अनिक चिंतन विठोबाचे. तर शिवाजी महाराज सुद्धा तुकाराम महाराजांचं जे कीर्तन आहे ते ऐकायसाठी तिथपर्यंत जात होते. आणि हे गीता भागवत तुम्ही श्रवण केलं ना तर अनिक चिंतन विठोबाचे, म्हणजे विठोबाचे चिंतन गीता भागवत हाच जन्माचा स्थान आहे. कारण श्रीकृष्णाने सांगितलेली गीता आणि जे भागवत आहे याच्यामध्ये संपूर्ण जीवनाचं तुम्हाला कोणताही प्रश्न असू द्या, हा तुम्हाला गीतेमध्ये आणि भागवतामध्ये तुम्हाला जीवन जगण्याचा मार्ग आहे, हा तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे. गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे दयाचा हारिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा. तुका मने मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. तुकाराम महाराजांसारखे एवढे मोठे संत जर सांगतात आहे की जे गीता भागवत श्रवण करणारे असतील, ज्यांच्या आई वडिलांना मुलांची आदर आहे, म्हणजे तुकाराम महाराज स्वतः म्हणतात की तुका मने मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. कारण तुकाराम महाराज एवढा मोठा संत आहे. बघा तुकाराम महाराजांनी 4092 पानाचा गाथा लिहिले आणि ही गाथा रामेश्वर शास्त्री महाराजांना समजलं की अरे हे तुकाराम महाराज हे स्वतः ब्राह्मण नाहीये, हे तर एक वाणी आहेत आणि ह्याचं एवढं लोकांमध्ये प्रसिद्धी झाले. कोणीतरी जाऊन त्यांचे कान भरले रामेश्वर महाराज शास्त्रींचे की तुकाराम महाराज करून असा एक संत आहे जे स्वतः गाथा लिहितात, स्वतः त्यांनी लोकांना कीर्तन करतात, त्यांनी लोकांना जमवलंय, तुमची व्हॅल्यू कमी होईल म्हणायला गेलं तर रामेश्वर महाराज शास्त्रींनी पत्र लिहिलं, त्याच्यावर स्वतःची मोहर लावली की तुकारामांनी उद्याच्या उद्या सकाळी माझ्या इथे हाजीर व्हावे. स्वतःच्या गाथे सकट तुकाराम महाराजांना जेव्हा एक गोष्ट समजली, डोळ्यातून पाणी आलं तुकाराम महाराजांच्या की रामेश्वर महाराज शास्त्रींनी माझी गाथा घेऊन बोलवलंय, म्हणजे नक्कीच त्यांचं काहीतरी याच्या मागे कारस्थान असणार आहे. पण तुकाराम महाराजांना आदेश होता. तुकाराम महाराज सकाळी तिकडे 5 वाजता आपली गाथा घेऊन त्यांच्या इथे हजर झाले. अच्छा, त्यांनी गेल्या त्यांनी सांगितलं, त्यांचे लोक होते की महाराज आत्ताच्या आत्ता गाथा बुडून टाकू आपण, नाही तर लोक जमा झाली तर ते तुम्हाला सगळं हे करतील ते करतील. आता यांना पण आपण बोलतो ना की आपण कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांची मती भ्रष्ट झाली होती असं म्हणता येईल. आणि त्यांनी सांगितलं तुकाराम महाराजांना की मी आत्ताच्या आत्ता तुमची गाथा ही आहे पाण्यात बुडवणार आहे. वरतून लक्ष्मी आणि नारायण ही गोष्ट पाहतात आहे. अच्छा, लक्ष्मी सांगते की आता महाराज तुमची तर गाथा आता बुडणार आहे, तुम्ही सांगता माझा भक्त आहे आणि हे आता काय करणार. तर महाराज लक्ष्मीला आदेश देतात की तू जा आणि माझ्या भक्ताची तिथे मदत कर. 13 दिवस ही गाथा पाण्यात बुडवल्यानंतर 13 दिवस तिथं होती. त्या गाथा बुडवणारा माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन तिथं तुकाराम महाराजांना विचारतो की तुकाराम महाराज तुमची गाथा कोणी बुडवली हो. आता तुकाराम महाराजांना किती राग आला पाहिजे की हाच बुडवायला होता, हाच पुढे सांगायला होता. तरी तुकाराम महाराज म्हणतात रामेश्वर महाराज शास्त्रींनी बुडवली करून. पण तुम्हाला काही म्हणजे तुम्हाला काही त्यांच्याबद्दल काही कंप्लेंट आहे का असं म्हणतात. कंप्लेंट तुकाराम महाराज नाही, मला त्याच्याबद्दल काहीच कंप्लेंट नाही आहे, त्यांच्या रक्षण करता आहे, माझं रक्षण करता आहे आणि त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं, मला जे योग्य वाटतंय ते मी करतोय. म्हणजे एवढं सुद्धा करून सुद्धा तुकाराम महाराजांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी काहीच राग आणि द्वेष नव्हता. म्हणजे त्यांनी केलं ते केलं आणि ती गाथा 13व्या दिवशी लक्ष्मी स्वतः वरती घेऊन आली. अच्छा, वरती घेऊन आल्यावर जेव्हा रामेश्वर महाराजांना ते समजलं, कारण हे शक्य नव्हतं, अशक्य ते शक्य झालेलं होतं. आणि रामेश्वर महाराजांना जेव्हा समजलं तेव्हा रामेश्वर महाराज स्वतः म्हटले की माझी चुकी झाली. तुकाराम महाराजांनी हात जोडले आणि रामेश्वर महाराज शास्त्रींनी स्वतः त्यांची आरती लिहिली तुकाराम महाराजांची. उतका माझी वया ठेवणी कोरड्या, 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 दाखविल्या रोकड्या विश्वजना, दाखविल्या रोकड्या विश्वजना, रोकड्या विश्वजना. नोवे हा सामान्य महिमा संताचा, हा सामान्य महिमा संतांचा, नोवे हा सामान्य महिमा संताचा, हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. तर ही पोथी स्वतः लक्ष्मी देवी वरती घेऊन आले. असाच एक प्रसंग आहे. तुकाराम महाराजांचा पुत्र महादू, ज्याचं महादेव नाव होतं, खूप आजारी पडलाय
आणि पोट फुगलेलं आहे, ताप आलेला आहे आणि झोपला आहे. आणि तुकाराम महाराज सकाळी उठले आणि निघाले आपले रामकृष्ण हरी म्हणत आपले भंडारा डोंगरावरती. बायको आवाज देते, अहो बघितलं का, महादू तापलाय, पोट फुगलाय, मूतकडा झालाय महादूला, काहीतरी करावं लागेल. तुकाराम महाराज एक ना ऐकत, दोन ना ऐकत आणि निघून गेले. कारण संसाराचा त्यांनी त्याग केला नव्हता, संसारात राहत होते, पण भगवंताचं चिंतन त्यांच्यासाठी पहिलं होतं. तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता तुकाराम महाराज निघून गेले. आजूबाजूची लोक जमा झाली. महादूने डोळे फिरवले, डोळे सफेद झाले. जिजाबाईला समजत नाही मी आता काय करायला पाहिजे. जिजाबाईचं डोकं फिरलं. बायका सांगता कसं हो तुमचा नवरा, पोरगा एवढा आजारी येते, तिकडून निघून गेला, त्या विठोबाचं नामस्मरण करतो. जिजाबाईचं डोकं एकदम गरम झालं. आई येते, माझा पोरगा डोळे फिरवलेत, आता मरण. लोक म्हणायला लागली आता काय महादू वाचत नाही. जिजाबाईने तसंच त्या पोराच्या हाताला धरलं आणि फरफडत विठोबाच्या मंदिरात निघाली. एक हातात चप्पल घेतली, एक हातात महादूला फरफडत नेते आणि मंदिरात पोहोचली. गावात बातमी पसरली, जिजाबाई विठ्ठलाच्या मंदिरात महादूला फरफडत नेतात आहे. जिजाबाई मंदिरात पोहोचले आणि विठ्ठलाला चप्पल मारणार एवढ्यात महादूचा आवाज आला, आई काय करते तू. जिजाबाई पोराकडे बघतात आहे, महादू बरा झालाय, महादूचा आवाज आलाय. विठ्ठलाला तिकडून त्या महादूला वाचवावं लागलं. एवढी शक्ती तुकाराम महाराजांमध्ये होती. तुकाराम महाराजांसाठी जेव्हा जिजाबाई भाकर घेऊन जात होती, जिजाबाईच्या पायात काटा रुतलेला आहे आणि स्वतः विठ्ठलाने येऊन तो पायातला काटा काढलेला आहे आणि जिजाबाईला कळालेलं नाही. एवढं महात्म्य तुकाराम महाराजांमध्ये होतं. आणि ते सांगतात, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक. तरी माझ्या दैवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक. तयाचा हारिक, तयाचा हारिक वाटे देवा. कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक. तयाचा हारिक, तयाचा हारिक वाटे देवा. कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक. तर तुकाराम महाराज आपल्या या संपूर्ण अभंगातून एकच सांगतात आहे, म्हणजे त्यांचं आपल्याला एक निवेदन आहे आणि आपल्याला एक इशारा पण आहे की तुम्ही आपल्या आई वडिलांचं नाव राहील असं करावं, आई वडिलांची सेवा करावी. कारण आई वडिलांचं 10वा किंवा 12वा किंवा आपण जो नंतर चांगला घालण्यापेक्षा ते आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा असं म्हणतात. कारण एक गृहस्थ होते, त्यांची मोठे गृहस्थ होते, पैसेवाले होते. त्यांची आई वारली आणि प्रवचनासाठी महाराज त्यांच्या गावात गेले. त्यांनी खूप मोठं प्रवचन ठेवलं, खूप लोकांना जेवू घातलं, त्यांनी खूप मंदिरांना दान देणग्या दिल्या आणि महाराजांना म्हटले की महाराज आपल्याला एका अनाथ आश्रमात जायचं देणगी द्यायला, तुम्ही माझ्याबरोबर तिकडे चला करून. तर महाराज बोलले ठीक आहे, आता एवढे मोठे गृहस्थ आहेत त्यांनी बोलवलं आहे तर ठीक आहे बोलले, आम्ही पण येऊ तुझ्याबरोबर करून. महाराज तिकडे गेले. त्यांनी 1,25,000चा चेक बनवला आणि त्या अनाथ आश्रमाला दिला, महाराजांच्या हाताने दिला. तेवढ्यात एक माणूस तिकडून एक पेटी घेऊन आला. त्या पेटीवरती त्याच्या आईचं नाव लिहिलेलं होतं. महाराजांनी बघितलं की अरे एवढा मोठा गृहस्थ आणि यांनी दान दिलं आहे. आणि मग महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि त्यांनी मान हलवली की बरोबर, म्हणजे की माझी आई इकडेच राहत होती आणि मी त्या हिशोबाने आपण तुम्हाला इकडे घेऊन आलो आहे करून. तर महाराजांना पण वाटलं की अरे एवढा मोठा माणूस आणि त्याची आई इकडं राहत होती आणि असं वगैरे. तर ती पेटी त्यांनी उघडली. लोक बोलली की ती पेटी उघडा करून. पेटी उघडली आणि पेटीमधून भरपूर अशा 2-3 आजीच्या साड्या निघाल्या. अजून एक डबा निघाला. डब्यामध्ये 50-50 हजारच्या नोटी होत्या की पैसे जमा केलेले होते म्हातारीने डब्यामध्ये. आणि मग आता पोराला वाटलं की हे पैसे पण आपण अनाथ आश्रमाला देऊन टाकू, आईने पैसे जमा केलेत करून. तर त्यांनी सांगितलं की हे पैसे तुम्ही वाटून घ्या. तर तो डबा ते अनाथ आश्रमवाल्याने घेतला आणि ते पैसे काढताना खाली त्याला एक चिठ्ठी भेटली.
चिठ्ठीमध्ये आई तेव्हाची 7वी पास होती, तर आईने आपल्या हाताने चिठ्ठी लिहिली होती पोरासाठी, प्रिय बाळा. तर आता ते म्हटले की तुम्ही वाचा करून. आता तो पोरगा बोलला की महाराज तुम्हीच वाचा, काय आईचं, तुम्ही आता माझ्याबरोबर आहात. तर आई लिहिते, प्रिय बाळा, तू लहान होता म्हटले, म्हणजे तू हे वाचावं, तू येत होता अधूनमधून, तू मला पैसे देत होता, हे पैसे मी तसेच ठेवले. मला या पैशाची गरज नव्हती, मला तुझी गरज होती. कारण हे पैसे मी घेऊन इथं काय करणार होते. हे लोकांना माहिती होतं की मी तुझी आई आहे, तर माझी सेवा चांगली करत होते. तू त्यांना पण पैसे देत होता, मला पण प्रत्येक वेळी आला का 5,000 द्यायचा, 10,000 द्यायचा. ते पैसे मी तसेच जमा करून ठेवले होते. तर हे पैसे मला पैशाची गरज नव्हती. आई सांगते, मला तुझ्या मायेची गरज होती. मला समजत होतं की मी तुझ्या घरात राहणं तुला पटत नव्हतं, म्हणजे तुला पटत नव्हतं किंवा तुझ्या बायकोला पटत नव्हतं. माझे अर्धे केस जळालेले होते, माझा हात जळालेला होता, माझा एक डोळा फुटलेला होता. आणि लोक आले का मग मी सगळ्यात पहिलं पाणी घेऊन जायचे. तर तुझ्या बायकोला ते आवडायचं नाही की आई तुम्ही कशाला जाता, लोक मोठी मोठी येतात, तुम्ही जाता, असं लोक चांगलं वाटतं का ते. तर मग मला ते कुठेतरी खटकत होतं. मग मी सांगितलं की मी नाही राहत बाबा इकडं, मी जाते निघून करून. एकदा तुला म्हटले मी, त्याच्या अर्ध्या दिवसांनी मी बॅग भरली आणि मग तुला सांगितलं की मी येते करून, मी जाते अनाथ आश्रमामध्ये. तर मला तोपर्यंत वाईट नव्हतं वाटलं, पण जेव्हा तू तुझ्या ड्रायव्हरला म्हटलं की चावी घे आणि आईला सोडून ये, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. कारण तेव्हा मला समजलं की मला फक्त तुझ्या बायकोलाच माझा तिरस्कार नव्हता, तुलाही माझा तिरस्कार होत होता. आणि मी तेव्हा खूप रडले, कारण मला आधी काय वाटत नव्हतं. कारण ती तर तू आणलेली आहे, ती माझी नाही आहे, पण मी तर तुला वाढवलंय, मी तर तुला लहानाचं मोठं केलंय. तर तिरस्कार त्या बायकोला वाटणं ते साहजिक आहे, कोणालाही वाटेल. मी कुठे जेवायला बसले इथे तरी माझ्या बाजूला कोणी बसत नाही माझ्याकडे बघून, पण ते तिरस्कार वाटणं साहजिक आहे. तर ते तिला वाटणं साहजिक आहे, पण जेव्हा तुलाही असं वाटलं, तू म्हटलं ड्रायव्हरला सोडून, तेव्हा मला वाईट वाटलं. मी इथं आले, मी इथे राहिलं. पण तुला सांगू का खरंच, एक गोष्ट तुला सांगायची राहिली. तू खूप लहान होता म्हटले, लहानपणी तुझे वडील वारले. मी खूप कबाड कष्ट केलं, गरिबीतून मी तुला मोठं केलं आणि पैसे कमवले. तू लहान असताना कांदे काढायची वेळ लागली होती आणि मी कांदे काढायला लागले होते, सगळी माणसं कांदे काढत होते आणि तुला मी झोळीत टाकला होता. म्हणजे पाहणं म्हणजे झोळीत टाकला होता, साडीची झोळी बांधली होती, आपली सफराची एक घरटं होतं आपलं छोटंसं. आणि नंतर समजलं की सफराला आग लागली बाळा, आणि सगळे ओरडायला लागले, सगळे पळायला लागले, कोणी माती टाकतंय, कोणी पाणी टाकतंय. पण मला नंतर समजलं की तू आतमध्येच होता झोळीमध्ये, आणि मी राहू नाही शकले. आणि मी आत धावत सुटले, मी तुला बघितलं, तुला कवटाळलं आणि मी बाहेर आले. बाहेर येता येता बाळा एक वरतून काडी पडली आणि ती माझ्या केसावर पडली. माझी केस जळाली, हात जळाला, एक खिळा माझ्या डोळ्यात घुसला आणि माझा डोळा गेला. पण मी तुला वाचवलं, मोठं केलं, शिकवलं आणि त्याच्यानंतर तुझं लग्न झालं बाळा. तर ही गोष्ट तुला माहिती नव्हती, पण मी तुला सांगितलं असतं तरी मग त्याचं तुला वाईट वाटलं असतं. पण मी ही गोष्ट तुला माझी सांगायची इच्छा होती. पण इथून पुढं तुझ्या मुलांनी तुला असं करू नये म्हणून तू त्यांना चांगलं संस्कार दे, चांगलं हे दे, त्यांना चांगलं शिकव आणि तूही तुझी काळजी घे आणि तुझ्या बायकोलाही सांग. तर म्हणण्याचा उद्देश तर एवढाच आहे की आपल्यासाठी कोणी काय कष्ट घेतलेत, आपल्यासाठी कोणी काय केलं, त्यांचा विसर आपल्याला कधी पडता कामा नाही, एवढंच गोष्ट आहे. आणि म्हणजे आपल्या माता पिता जे आपल्यासाठी मेहनत घेतात त्यांचा आपल्याला स्वतः त्यांचा गर्व असला पाहिजे आणि आपल्या आईवडिलांनाही मुलांचा गर्व असला पाहिजे जे आपल्यासाठी करतात. तर एवढंच गोष्ट, एवढं सांगून मी माझ्या कथेला पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, भाई सब संतन की जय, वासुदेव हरी वासुदेव हरी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय.